Why? Because our large amount of capital is invested in the material. Site वरती जर पाहिलं आपण तर about 60% of the project cost is of material. आणि त्या पद्धतीने we have to handle material properly without its wastage as well as just sufficient amount site वरती असली पाहिजे. काय होईल? If you have invested a large amount of your capital in material and which is not required as per the progress of the project, then your working capital will get blocked. ते तुम्हाला वापरायला मिळणार नाही. त्यामुळं मटेरियल असं आलं पाहिजे की काम थांबलं नाही पाहिजे, परंतु सफिशियंट पाहिजे, जेणेकरून जसं लागेल त्या पद्धतीने साईटवरती ते मिळालं पाहिजे. मग त्या पद्धतीने मटेरियल मॅनेजर टेक केअर ऑफ ऑल दिस थिंग्स दॅट मटेरियल इज अवेलेबल ऑन साईट ॲज पर दी रिक्वायरमेंट. पण असं नको व्हायला की लागणार आहे म्हणून पुढचं वर्षभराचं आणून ठेवलंय, कारण की त्याने पैसे आपले गुंतून पडतात आणि हँडलिंगमध्ये त्याचे परत अजून चार्जेस वाढतात, कारण की ते खराब होऊ नये म्हणून त्याला या जागेवरून त्या जागेवर शिफ्ट करा. स्टोरेजसाठी पाऊस, ऊन, वारा अशा बऱ्याच गोष्टी असतात, त्यासाठी स्टोरेज, गोडाऊन्स अशा बऱ्याच गोष्टी लागतात. So effective working capital management also requires obtaining reliable cash forecast and accurate data on the transactions and bank balances. If the company has insufficient cash to pay for its current expenses, it may have to file a bankruptcy, undergo restructuring by selling of assets, reorganize and liquidate. Conversely, if a company invests excessively in cash, liquid assets, this may be poor use of company resources. Inventory is company's primary asset that it converts into sales or revenues. कन्स्ट्रक्शनच्या बाबतीमध्ये म्हटलं तर काय असेल की साईटवरचं जे काय आपण सपोज हायवेचा किंवा ब्रिजचं काम आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला हायवेसाठी काय लागत असेल, कॉरी लागेल, स्टोन क्रशर लागेल, देन हॉट मिक्स प्लांट लागेल, RMC प्लांट लागेल. म्हणजे हे सगळं तुमचं तिथून इन्व्हेंटरी म्हणजे जे मटेरियल मिळणार आहे आणि त्याच्यावर तुम्ही किती इन्व्हेस्ट करताय, कशा पद्धतीने रिटर्न्स मिळणार आहे, त्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. The rate at which company sells replenishes its inventory is a measure of its success. Investors also consider the inventory turnover rate to be indication of the strength of sales and how efficient the company is in its purchasing and manufacturing. Low inventory means that a company is in danger of losing out on sales. But excessive high inventory levels could be a sign of wasteful use of working capital. म्हणजे कमी मटेरियल असेल साईटवरती तरी प्रॉब्लेम होऊ शकतात, ऐन टायमाला शॉर्टेज होऊ शकतं, कंपनी बंद पडू शकते, प्रोडक्शन थांबू शकतं. म्हणजे सपोज आता कन्स्ट्रक्शनच्या फील्डमध्ये म्हटलं तर आपल्याला सँड लागते, सँड सफिशियंट नाहीये, सँडमुळे जर आपलं काम थांबलं तर ते सुद्धा आपल्याला अडचणीचं होऊ शकतं. आवर रिसोर्सेस मे गेट रिमेन आयडल. त्याचबरोबर आपण जर खूप जास्त प्रमाणात स्टोरेज करून ठेवलं तर खूप जास्त प्रमाणामध्ये स्टोरेज करणं हे सुद्धा डिझायरेबल नाहीये, कारण की त्याच्यामध्ये आपलं बरोबर कॅपिटल अडकून पडतं. म्हणजे अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आपल्याला साईटवरती हँडल कराव्या लागतात. जसं आपल्या घरी बघा, साधं उदाहरण तुम्हाला देईल. आता भाकरी किंवा चपाती बनवण्यासाठी पीठ लागतं, म्हणून आपण कसं त्याचं नियोजन करतो, तर दळण किंवा ज्वारी किंवा गहू घरामध्ये असतात किंवा आपण टाइम टू टाइम विकत आणतो, बरोबर आहे. घरचे असतील तर आपल्याकडे काय 4-5 पोते असतील, ते आपण किडू नये किंवा ते खराब होऊ नये म्हणून साठवून ठेवतो, त्याला अधूनमधून ऊन देतो. तशा पद्धतीने आपण सपोज क्वारी घेतली असेल तर ते क्वारी मधून एक्सकॅव्हेट किती करायचं, किती टाइमला किती लागेल, ह्याप्रमाणे आपल्याला मॅनेज करावं लागेल. त्याचबरोबर दळण आपल्याला आठवड्याला किती लागतं, आपण किती दिवसासाठी दळून आणू शकतो, किंवा आपल्याकडे घरी छोटी चक्की असेल, पिठाची फ्लोअर मिल असेल, तर आपण किती दिवसाचं दळून घेतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण बाय आवर एक्सपिरियन्स ठरवतो की 8 दिवसाचं दळूयात, आपण एक 8-10 किलो दळून ठेवूयात. असं नाही होऊ शकत की आपण दररोज दळतोय आणि दररोज एकदम फ्रेश वापरतोय. देर आर सम लिमिटेशन्स, इफिशियन्सी, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्या पद्धतीने साईटवर सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. काय होईल, खूप जास्त दिवस पीठ राहिलं तर
चपाती भाकरी चांगल्या येणार नाहीत, खराब होईल, किडे होऊ शकतात. तेच आहे की साईटवर सुद्धा हँडलिंग करताना अशा भरपूर अडचणी येतात. सो वी हॅव टू टेक केअर ऑफ अवर मटेरियल्स अवेलेबल ऑन द साईट. सिमेंट त्याला काही व्हॅलिडिटी आहे, स्टील करोड होऊ शकतं, चोरी होऊ शकतं. देर आर सो मेनी प्रॉब्लेम्स. ओके. हे बघा, दिस इज वन पेपर ऑन वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस इन द कन्स्ट्रक्शन सेक्टर. ओके. त्याच्यामध्ये म्हटलं तर कसं असतं मग, these are the authors, their designation, कुठल्या कॉलेजला आहेत, रिसर्च स्कॉलर किंवा काय असेल ते. ॲब्स्ट्रॅक्ट इज द शॉर्ट समरी ऑफ द कंटेंट ऑफ दिस पेपर. कीवर्ड्स महत्त्वाचे रिपीटेड होणारे किंवा इम्पॉर्टंट टर्म्स या पेपरमधले आहेत. इंट्रोडक्शन, शॉर्ट इंट्रोडक्शन अबाउट दिस कन्सेप्ट. त्याच्यामध्ये पण तुम्हाला इथे दिसेल बघा, हे काय दिलेलं आहे, जे नावं दिलेले आहेत, नाव आणि इयर, दॅट इज रेफरन्स. यांनी या पेपरमध्ये असं काहीतरी या रिलेटेड म्हटलेलं आहे. बरोबर आहे. वी हॅव टू राईट इट इन आवर वर्ड्स. सेम टू सेम कॉपी करू शकत नाही आपण, बिकॉज दॅट कम्स अंडर द प्लॅगरिझम. लिटरेचर रिव्ह्यू, इथं बघा तुम्हाला हे पेपरमध्ये वेगवेगळ्या लोकांनी काय म्हटलेलं आहे, that we have to describe. That is nothing but literature review. This part will be helpful for your seminar work also. त्या पद्धतीने तुम्हाला असे लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे त्या पेपरमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, अँड व्हॉट यू आर गोइंग टू स्टडी डिफरंट फ्रॉम ऑल दीज रिसर्च ॲक्टिव्हिटीज कॅरीड आउट बाय दी अदर रिसर्चर्स. हे तुम्हाला मेन्शन करायचं असतं. म्हणजे यांनी काय स्टडी केलेलं आहे अँड व्हॉट यू आर गोइंग टू स्टडी डिफरंट फ्रॉम ऑल दीज रिसर्चेस. आता काय होऊ शकतं की त्यांनी जे स्टडी केले तेच तुम्ही स्टडी करत आहात, त्यांच्यापेक्षा वेगळं काय आहे हे बघण्यासाठी तुम्हाला रिसर्च पेपर डाउनलोड करावे लागतात आणि त्यांचा अभ्यास करून मग तुम्ही ह्याच्यापेक्षा वेगळं काय करणार आहात. एखादी रिसर्च मेथड वेगळी असते, एखादा पॉईंट वेगळा असतो, दॅट यू हॅव टू शो. आणि मग त्या पद्धतीने इम्प्लिकेशन्स ऑफ WCM जी टर्म वापरली त्यांनी, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट, दॅट यू हॅव टू एक्सप्लेन. Implications of working capital management in construction sector. This paragraph is so related to our topic. Global perspective of WCM in the construction sector. You can read this paper. Indian perspective of working capital in construction sector. Impact of working capital on the construction sector. Conclusions and references. Conclusion म्हणजे या पेपरचं मी आपण जे काय अभ्यास केलेला आहे, that you have to conclude, and references as per the name, surname of first author, year of publication, name of the journal, page number, or त्याचे जे काही डिटेल्स असतील, पेज नंबर, पार्ट वगैरे ते तिथे द्यावे लागतात. सो यू विल सी रेफरन्सिंग इन द फॉर्म ऑफ ABCD, ABCD FGHIJK अप टू दी S और Z. काय जेवढे पेपर आपण रेफर केले असतील ते. आणि हे पेपर ऍक्च्युली तिथे येतात मग कुठे, आतमध्ये इथे जे दिलेलं आहे. हे बघूयात आपण काय आहे. कॅन्टपल 2015. के ने सुरुवात बघा, इथं कुठेतरी के मध्ये असेल कॅन्टपल. हे बघा कॅन्टपल 2015. म्हणजे आतमध्ये जे दाखवलेलं आहे दॅट इज रेफर्ड हिअर, तर सायटेशन म्हणतो आपण. कॅन्टपल 2015 अँड अनालिसिस ऑफ वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट इन सिलेक्टेड और सिलेक्ट कन्स्ट्रक्शन कंपनी, जर्नल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट. त्या पद्धतीने हे रेफरन्सिंग आपल्याला दाखवावं लागतं. आपण डायरेक्टली कोणाचंही कॉपी करू शकत नाही, त्याला रेफरन्सिंग द्यावंच लागतं.
आणि जे काही आपल्याला म्हणायचं आहे आवर वर्क आहे ते आपण मध्ये डिस्क्राईब करू शकतो ॲज अ मेन बॉडी ऑफ आवर पेपर. ओके. Working capital management is the cornerstone of the construction industry. The working capital requirements flow from the fact that contractor has to show considerable progress in the project execution before he can bill his client. म्हणजे आपल्याला बिल किती मिळतं तर आपण जेवढं काम केलेलं आहे तेवढंच बिल मिळतं, बरोबर आहे. प्रोजेक्ट 18 कोटीचा असेल तर त्या पद्धतीने एका महिन्यामध्ये आपण 1 कोटीचं काम केलं असेल तर 1 कोटी रुपये मिळतात फक्त. Once the bill is raised, the client does get some time before he has to pay off. Construction contracts are of two types, cost plus contract and fixed price contract. In cost plus contract, the contractor is reimbursed for the permitted cost plus percentage of those costs or a fixed fee. म्हणजे थोडक्यात आपल्याला प्रॉफिट वेगळा मिळणार आहे का मटेरियल सहित आपण खरेदी प्रोजेक्ट करून देणार आहोत त्यावरून आपल्याला हे टाईप बघायला मिळतील. These contracts are typically awarded for the projects in which it is very difficult for the owner of the project as well as the contractor to estimate project cost upfront. This is typically a case of one-off project or project where the scope of work cannot be defined clearly upfront in advance. In a fixed price contract, the contractor agrees to pay to a fixed contract price and bears the risk of cost overruns. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर काय करतो की एक फिक्स अमाऊंट मध्ये काम करून दिलं जाईल अशा पद्धतीने अमाऊंट फिक्स केली जाते. Typically these projects are awarded by the owner by inviting few chosen selected contractors to bid for the constructing the project after clearly describe the scope of work, the expected performance of the completed project, etc. Usually the owner awards the project for execution to the contractor who bids the lowest price. Needless to say, considering the higher risk to the contractor than from fixed price contracts. म्हणजे कमीत कमी पैशामध्ये कसं काम होईल हे बघितलं जातं, परंतु त्यावेळेस क्वालिटी ऑल्सो मॅटर्स, की त्या कंपनीची तेवढी स्ट्रेंथ पाहिजे. Okay, you can go through this paper. I have provided it on our Google Classroom also. Optimization of working capital for construction projects by using Pearson's correlation or coefficient method. काही मेथड्स असतात त्या पद्धतीने दाखवलेलं आहे त्यांनी. ओके.
हा एक बघा, टेलर अँड फ्रान्सिस पब्लिशर आहे, त्यांचा एक छान पेपर आहे, सर्टन आस्पेक्ट्स ऑफ वर्किंग कॅपिटल इन कन्स्ट्रक्शन कंपनी. बऱ्याच वेळा त्यांचे मेथड्स वगैरे थोडेसे ॲडव्हान्स असतात, ते लगेच लक्षात येणार नाही तुमच्या, बरोबर आहे. तुम्हाला पुस्तकं मिळालं का नाही अजून? कुठले पुस्तकं अवेलेबल आहेत अजून? इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, त्यामध्ये एबीसी अनालिसिस बघायचं आहे आपल्याला, अँड ईओक्यू. ईओक्यू, इकॉनॉमिकल ऑर्डर क्वांटिटी, जस्ट इन टाइम. मी सांगितलं त्या पद्धतीने की खूप अगोदर पण मटेरियल साईटवर आलं नाही पाहिजे, खूप जास्त प्रमाणात पण स्टोअर झालं नाही पाहिजे, अँड कमी पण पडलं नाही पाहिजे. त्यासाठी हा एक ग्राफ महत्वाचा आहे बघा. हे काय आहे? कॅरिंग कॉस्ट अँड शॉर्टेज कॉस्ट. तर याच्यामध्ये मी दुसऱ्या एका ग्राफवरून तुम्हाला एक्सप्लेन करतो, नावं जरा वेगळे वापरले. वर्किंग कॅपिटल, फायनान्सिंग पॉलिसी, कॅश बजेटिंग.
हा ग्राफ चांगल्या पद्धतीने आपल्याला एक्सप्लेन करता येतो. ॲन्युअल कॉस्ट आणि काय म्हणता याच्यामध्ये होल्डिंग कॉस्ट, ऑर्डरिंग कॉस्ट, ओके, टोटल कॉस्ट. ही थोडक्यात ऑर्डर्ड क्वांटिटी असते आणि त्या पद्धतीने याची कॉस्ट असते, बरोबर आहे. तर ऑर्डर क्वांटिटी बघा, आता इथं काय दाखवलेलं आहे की EOQ म्हणजे आपल्याला इकडं जर जास्त आपण ऑर्डर करायला लागलो तर त्याची कॉस्ट वाढते ऑब्विसली, आणि त्याची जी मेंटेनन्स कॉस्ट आहे ती सुद्धा वाढते. त्या पद्धतीने एक दोन गोष्टी दाखवलेल्या आहेत की आपण ऑर्डरिंग कॉस्ट म्हणजे इथं आपण जास्त कमी नंबर्स ऑर्डर केले तर काय होईल, पर युनिट आपल्याला जास्त पैसे लागतील. म्हणजे आपण 2च सिमेंटच्या बॅग आणल्या, त्यासाठी ट्रक लागेल, काही गाडी लागेल, त्याची पर युनिट कॉस्ट जास्त लागेल. म्हणजे त्या पद्धतीने इथं पर युनिट कॉस्ट ही जास्त लागेल, म्हणून हे पहिल्यांदा वरती आहे ग्राफमध्ये बघा. आणि जेवढ्या आपण जास्त एकदम बल्कमध्ये मागू काय होईल, एकाच ट्रकमध्ये 100,000 बॅग येतील. त्या पद्धतीने पर युनिट जी कॉस्ट आहे ऑर्डरिंग कॉस्ट ती कमी कमी होत जाईल. म्हणजे क्वांटिटी आहे आणि कॉस्ट आहे, त्या पद्धतीने जशी क्वांटिटी वाढेल त्या पद्धतीने लागणारी कॉस्ट ही कमी होत जाणार आहे. म्हणून हा ग्राफ वरून खाली आलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण दुसरी गोष्ट बघूया की आपल्याकडे वस्तू कमी असतील तर आपल्याला त्याला हँडलिंग करण्यामध्ये कमी पैसे लागतील, परंतु जशा वस्तू वाढतील त्या पद्धतीने ह्या वस्तूची हँडलिंग होल्डिंग कॉस्ट ही वाढत जाईल. मग त्या पद्धतीने आपण दोघांचं जर सुवर्ण मध्य किंवा आपण कॉम्प्रोमाइज करायचं म्हटलं तर काय होईल, इथं बघा की हा ग्राफ वरती आहे, खाली आहे, म्हणजे त्या पद्धतीने हा असा येईल. आणि इथं पण उलट होतं, हे खाली आहे, हे वरती आहे, इथून परत ते वरती जाईल. या दोघांचा आपल्याला असा कॉमन पॉईंट शोधायचा की जिथं ऑर्डरिंग कॉस्ट कमी असेल आणि त्या रिलेटेड जी अमाऊंट असेल, म्हणजे इथं जी अमाऊंट सर्वात ऑर्डरिंग कॉस्ट जी कमी असेल तो जो पॉईंट आहे तो पॉईंट फाइंड आउट करायचा आहे आणि तो त्या कर्वचा बॉटम मोस्ट पॉईंट असेल. म्हणजे थोडक्यात ही झाली तुमची EOQ, म्हणजेच तुम्हाला इकॉनॉमिकल ऑर्डर क्वांटिटी या प्रमाणामध्ये ऑर्डर केली पाहिजे आणि त्याची जी रिस्पेक्टिव्ह क्वांटिटी आहे त्याची जी कॉस्ट झाली आणि त्याची जी क्वांटिटी आहे ती तुम्हाला इथं सरळ तुम्ही खाली आला ह्या एक्स ॲक्सिस वरती, कारण इथं क्वांटिटी आहे आणि कॉस्ट आहे. तर त्या पद्धतीने कमी कॉस्ट असणारी इकॉनॉमिकल ऑर्डर क्वांटिटी म्हणजे तुम्हाला EOQ घेता येईल. ओके, तर एक फॉर्म्युला आहे सिम्पल, त्याचे नेमनक्लेचर किंवा फॉर्म्युल्यामधले कंटेंट थोडेसे कधी कधी अवघड वाटतात, परंतु तुम्हाला मी एका सिम्पल फॉर्म्युल्याने ते एक्सप्लेन करेन. A proper planning of purchasing of raw materials, handling, storing, and recording is to be considered as a part of inventory management. Inventory management means management of raw materials and related items. Inventory management considers what to purchase, how to purchase, how much to purchase, from where to purchase, and where to store and when to use for production. ओके, आपण जे बघितलं साईटवरचं, मी तुम्हाला जे सांगितलं साईटवरचं, तुम्ही आता एखादं केस स्टडी व्हिडिओ वगैरे बघा, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की रोड प्रोजेक्ट असेल तर काय मटेरियल लागतं, किती लागतं, कशा पद्धतीने प्लॅन करावं लागतं वगैरे भरपूर डिटेलमध्ये बघायचं म्हटलं तर तुम्हाला एक NPTELचा व्हिडिओ लेक्चरची सिरीज आहे, दॅट यू कॅन रेफर, यू कॅन गो ॲट डीपर लेवल ऑल्सो. सो ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्व्हेंटरी मॅनेजमेंट to efficient and smooth production process, to maintain optimum inventory, to maximize the profitability, to meet seasonal demand of the products, to avoid price increase in future. कधी कधी काय होतं की किमती वाढणार आहेत म्हणून आपण इन ॲडव्हान्समध्ये स्टोरेज करायला लागतो, परंतु कधी कधी काय होतं की मग ते हँडलिंगमध्ये खराब होतं किंवा स्टोअर केल्यामुळे पण खराब होतं. त्यामुळे ज्या पर्पजसाठी आपण ॲडव्हान्समध्ये जास्त खरेदी केलंय तो पर्पज सर्व होत नाही. अशा भरपूर गोष्टी असतात. त्यामुळे किती खरेदी करायचं आणि किती टिकवायचं या बऱ्याच गोष्टी असतात. घरातलं किराणा बाजार वगैरे जरी विचार केला तर तुमच्या लक्षात येईल, स्वस्त मिळतंय म्हणून आपण सगळंच घरात आणून ठेवू शकत नाही, महाग होईल म्हणून परत ॲडव्हान्समध्ये खरेदी केलं तर खराब होऊन जाईल. To ensure the level and size of the inventory is required, to plan when to purchase and where to purchase,
to avoid both overstock and understock of the inventory, just to match the requirement. अशा पद्धतीने आपल्याला प्लॅन करावं लागतं. Smooth functioning production process, increase in the profit, minimum spoilage of the material, effective system of the records. आणि त्यामध्ये मग टेक्निक्समध्ये EOQ, economical ordered quantity, level of inventory at which total cost of inventory compromising ordering cost and carrying cost. Ordering cost म्हणजे काय की आपल्याला ते मटेरियल घेऊन येताना लागणारे खर्च वगैरे जे आहेत तशा पद्धतीने जे काही ऑफिशियल खर्च येतात सगळे. मी तर 1000 सिमेंट बॅग ऑर्डर करायचं म्हटलं त्या पद्धतीने जो खर्च येईल दॅट इज ऑर्डरिंग कॉस्ट. आता कंपन्या बऱ्याच वेळा तुम्हाला साईटवरती डिलिव्हरी पण देतात, परंतु त्याला पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ क्वांटिटी असते. छोट्या क्वांटिटीसाठी तुम्हाला स्वतःला घेऊन यावं लागतं, बरोबर आहे. मग त्या पद्धतीने तुमचे खर्च वाढतात किंवा जास्त क्वांटिटी आणली तर खर्च कमी होतात. परंतु त्या पद्धतीने मग साईटवरती त्याला कॅरिंग कॉस्ट म्हणजे काय की हँडलिंग करणं, तो सुद्धा एक खर्च आहे. त्यासाठी स्टोरेज गोडाऊन बनवणं हे सगळं सेफली साईटवरती ठेवता आलं पाहिजे. Determining an optimum level involves two types of costs such as ordering cost and carrying cost. EOQ is that inventory level that minimizes total of ordering of carrying cost. So mathematical formula दिलेला आहे इथं, where A is annual usage of inventories, वर्षाला किती लागतात. B is buying cost per order, buying cost per order, and C is carrying cost per unit atom. थोडक्यामध्ये the concept of EOQ was first developed by Harris in 1915. So EOQ is the size of purchase order which minimizes total inventory cost under the assumed conditions of the certainty. Okay, हा फॉर्म्युला बघितला आपण, ग्राफ बघितला. आणि त्यापुढे एक आहे की एबीसी अनालिसिस. काय करत आहोत आपण, साईटवरचे जे मटेरियल्स आहेत वी आर क्लासिफाईंग दीज मटेरियल्स इन दी क्लास ऑफ ए बी सी. त्याला ऑलवेज बेटर कंट्रोल अशा पद्धतीने सुद्धा नाव आहे. ए म्हणजे कॉस्टली आयटम्स आहेत, बी म्हणजे मीडियम, सी म्हणजे चीप आयटम्स. मग आपल्याला काय करावं लागेल की जे कॉस्टली आयटम्स ए आहेत त्यांना जास्त लक्ष द्यावं लागेल. त्याची इन्व्हेंटरी जास्त ठेवून चालणार नाही, कारण की त्याच्यामध्ये जास्त पैसे आपल्याला गुंतवावे लागतील, बरोबर आहे. त्या पद्धतीने आपण साईटवरचे जे मटेरियल अवेलेबल आहेत त्यांना आपण एबीसी क्लासमध्ये कसं क्लासिफाय करायचं that we will see with the numerical. So it is the inventory management technique that divide inventory into three categories based on the value and volume. So A मध्ये काय असतं, त्याची प्राइस जास्त असते परंतु नंबर ऑफ दी आयटम्स कमी असतात. बी मध्ये नंबर्स मिडियम असतात, प्राइस मिडियम असते. सी मध्ये नंबर छोटे असतात, जास्त असतात परंतु प्राइस कमी असते. जसे की आता साईटवरती खिळे, नेल्स लागतात तर ते बल्कमध्ये असतात, त्याची युनिट प्राइस खूप कमी असते परंतु जास्त क्वांटिटीमध्ये लागतात. परंतु स्टील जर आपण त्याच्यामध्ये परत व्हेरिएशन आहे. इफ यू आर कन्सिडरिंग इट इन टू केजी ऑर नंबर्स ऑर इन दी फॉर्म ऑफ टन, त्यानुसार सुद्धा व्हॅरी होऊ शकतं. So 10% of the inventory's item contributes to the 70% of the value of the consumption and its category is known as A. जे 10% नंबरमध्ये परंतु 70% कॉस्टमध्ये, आणि पुढचं जे आहे 20% 20-20 म्हणजे त्या पद्धतीने टोटल कॉस्ट कुठपर्यंत जाईल 90 पर्यंत. मटेरियलची क्वांटिटी आहे फक्त 20% ऑफ द टोटल इन्व्हेंटरी, आणि पुढचा रिमेनिंग जो पार्ट आहे दॅट इज 70% ऑफ द आयटम्स क्वांटिटी वाईज, परंतु व्हॅल्यू त्याची किती आहे 10%. अशा प्रकारे उलट आहे एच्या. ए आणि सी एक्झॅक्टली अपोजिट आहेत. बाकीचे अजून काही अनालिसिस आहेत, वेगवेगळ्या मेथड्स आहेत. कॅश मॅनेजमेंट, बिझनेस कन्सर्न नीड टू कॅश टू मेक पेमेंट्स फॉर ॲक्विजिशन of resources and services for the normal conduct of the business. Okay. Okay, we will see one numerical.
माझ्याकडे एक सॉल्व न्यूमेरिकल आहे दॅट आय विल शो इफ आय डिडंट गेट इट ऑनलाईन. फायनलाइजचा ग्राफ आपण असं प्लॉट करतो. ठीक आहे, मी माझंच दाखवतो. खूप सिंपल न्यूमेरिकल आहे. तुम्हाला ऑनलाईनमध्ये त्याची गरज पडेल का नाही माहीत नाही, परंतु तुम्हाला माहीत असलं पाहिजे व्हॉट आर दी ए ॲटम्स, बी ॲटम्स अँड सी ॲटम्स. हे बघा, न्यूमेरिकल असं असेल, कॅरी आउट एबीसी अनालिसिस फॉर द फॉलोइंग कन्स्ट्रक्शन ॲटम्स अँड प्लॉट एबीसी कर्व. काय दिलेलं आहे इथं बघा. इफ स्क्रीन इज विजिबल टू यू, स्क्रीन दिसते का तुम्हाला? येस सर. ओके. हे ॲटम्स दाखवलेले आहेत, सिमेंट, सँड, ब्रिक्स, पेंट, स्टील, ऑइल, कोर्स ॲग्रिगेट. आणि त्याचा एकतर नंबर दिलेला असतो किंवा बऱ्याच वेळा नंबर पण देत नाहीत, फक्त ॲन्युअल एक्सपेंडिचर देतात डायरेक्टली. जर नंबर दिले असतील, युनिट प्राइस दिलेले असेल तर यू कॅन मल्टिप्लाय इट अँड गेट ॲन्युअल एक्सपेंडिचर कॉस्ट. तर इथं कॉस्टच दिलेले आहे डायरेक्टली. ओके, ॲन्युअल एक्सपेंडिचर किती आहे सिमेंटचा 6 lakhs. त्या पद्धतीने हे वेगवेगळे ॲटम्स आणि त्याची ॲन्युअल एक्सपेंडिचर दिलेलं आहे. तर इथं काय करायचं आहे आपल्याला, आपण जसं म्हटलं की 70% ऑफ दी टोटल कॉस्ट हे काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे येतील त्यांना आपण ए म्हणणार आहोत. बरोबर आहे. त्या पद्धतीने काय केलं पाहिजे मग आपल्याला, की हे जे आयटम्स आहेत ते डिसेंडिंग ऑर्डर ऑफ देअर ॲन्युअल एक्सपेंडिचर अरेंज करायचे आहेत. म्हणजे काय करणार बघा, आता सगळ्यात जास्त कुणाचं आहे, 6 lakhs सिमेंट आहे. मी नंबर पण दिलेले आहेत. 2 नंबर स्टील आहे, 3 नंबर सँड, 4 नंबर ब्रिक्स. म्हणजे पहिल्या रो मध्ये मी लिहिणार सिमेंट, देन स्टील इथं वरती येणार, 3rd नंबरला सँड येणार, 4 नंबरला ब्रिक्स येणार. त्याचं मी डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे दाखवलेलं आहे. आणि टोटल एक्सपेंडिचर किती आहे, 18,04,000. बरोबर आहे. मग त्याचं मी पर्सेंटेज काढू शकतो. कसं काढणार पर्सेंटेज, कोण सांगेल? कॅन एनीवन टेल हाऊ यू कॅन कॅल्क्युलेट पर्सेंटेज? हे 18 लाखापैकी किती लाख आहे, 6 lakh. बरोबर आहे. त्या पद्धतीने मी कसं काढेल सिमेंटचं पर्सेंटेज, 6 lakh डिवाइड बाय 18 lakhs, काय ते पुढे ते 4,000 जे आहे ते इंटू 100. त्या पद्धतीने काहीतरी पर्सेंटेज येईल. त्या पद्धतीने पुढचं काढेल मी, सँडचं पर्सेंटेज काढेल. बरोबर आहे. हे प्रत्येकाचे पर्सेंटेज इथं कॉलम येतील पर्सेंटेजमध्ये. आणि त्यानंतर काय करावं लागेल मला, क्युम्युलेटिव्ह ॲड करायचं आहे. म्हणजे पहिलं जे पर्सेंटेज आलेलं आहे, सपोज 33% आलेलं आहे, तर त्यानंतर स्टीलचं जे पर्सेंटेज आहे ते पुढे ऍड करत जायचे, सो दॅट आय विल रीच अप टू 100%. क्युम्युलेटिव्ह माहिती ना तुम्हाला, हे पुढे पुढे ऍड करत जायचं आहे. फक्त इथं चूक कुठे होते मेजर तुमची, तर तुम्ही हे डिसेंडिंग ऑर्डरने घेत नाही, ही चूक होते आपली. हे डिसेंडिंग ऑर्डरने घ्यायचं आहे. म्हणजे टॉपला 1 नंबरला कोणतं घ्यायचं आहे, ॲज इट इज केलं तर हे नंबर मिसमॅच होणार आहेत. तुम्हाला पहिल्यांदा इथं काय करायचं आहे,
हायेस्ट ज्याचं एक्सपेंडिचर आहे ते इथं वरती घ्यायचं आणि त्या पद्धतीने कमी 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 घेत जायचं. हे नंबर्स फॉलो करा आणि या पद्धतीने दाखवलं तर काय येईल बघा, असे नंबर येतील 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7 हे आले आणि त्याचे पर्सेंटेज काढून आपण ऍड करत गेलो. क्युम्युलेटिव्ह कोणाला समज नसेल तर मला विचारा. जे पर्सेंटेज आले होते ते आपण त्याच्या पुढे पुढे ऍड करत गेलो, क्युम्युलेटिव्ह ऍडिशन करत शेवटी 100 होणार आहे. बरोबर आहे. तर त्यामध्ये काय करायचं आहे की अप टू 70% जे आहे त्याला आपण ए क्लास मानणार आहोत. सो 0 to 70% ए म्हणायचं. त्यानंतर 20% म्हणजे 71 to 90% इथं त्याला आपण बी म्हणायचं आहे. आणि अबव 70 सो अबव 90, कारण रिमेनिंग 10% म्हटलेले ना आपण. पहिल्यांदा काय म्हटले, 70%, 20% आणि 10%. हे बघा लक्षात घ्या, इथं 10% ऑफ द इन्व्हेंटरी हे नंबर वाईज आहे. ऍक्च्युली ते नंबर दिलेले नाहीयेत, परंतु कॉस्ट वाईज म्हटलं तर काय आहे, 70% ऑफ द कन्झम्पशन. म्हणून आपण पहिल्यांदा काय घेत आहोत, हे 70% घेत आहोत कॉस्ट वाईज, त्याला ए म्हणून टाकायचं. नंतर 20% जे आहे त्याला बी म्हणायचं आणि रिमेनिंग 10% जे आहे त्याला सी म्हणायचं. जनरली ते नंबर वाईज मॅच होत नाही, मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने, जस्ट बिकॉज नंबर्स कॅन बी डिफरंट. सिमेंटच्या बॅग घेऊ शकता, टन मध्ये घेऊ शकता, केजी मध्ये घेऊ शकता, सँड टन मध्ये घ्यावं लागेल, ब्रास मध्ये घ्यावे लागेल, ब्रिक्सचं वेगळंच आहे, प्रत्येकाचे युनिट्स वेगवेगळे असतात. बरोबर आहे. त्यामुळं वी कॅनॉट कम्पेअर ऑल दिस थिंग इन दी फॉर्म ऑफ नंबर्स. त्या पद्धतीने आपल्याला बऱ्याच वेळा हे फक्त नंबरचा विचार न करता फक्त अॅन्युअल एक्सपेंडिचर वरून हे क्लासिफाय करायचं असतं. माझ्याकडे खूप एक्झाम्पल्स आहेत. अर्लियर दिस वॉज अ पार्ट ऑफ आवर प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिलेबस. तर हे झालं ए बी सी. बरोबर आहे, असं क्लासिफाय करायचं. मग पुढे काय करायचं आहे आपल्याला, तर ग्राफ काढायचा आहे, इथं जसं दाखवलाय तसा. ग्राफ यात नाही. ओके, हे बघा, हे दुसरं एक न्यूमेरिकल आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, नंबर अॅन्युअल कन्झम्पशन नंबर दिलेले आहेत आणि युनिट कॉस्ट दिलेले आहे. हे दोघांना मल्टिप्लाय केलं की काय होईल, अॅन्युअल कॉस्ट मिळेल. सिंपल आहे, प्रोसेस तीच आहे. ओके, आता हे थोडंसं न्यूमेरिकल वेगळं असेल, परंतु कंटेंट वाईज तेच बघा. आय थिंक तेच आहे. दिसतंय, अरेंज द आयटम्स ऑफ द डिसेंडिंग ऑर्डर अँड देअर अॅन्युअल एक्सपेंडिचर. हे बघा काय केलेलं आहे आपण इथं, सिमेंट, स्टील, सँड, ब्रिक्स वगैरे असं अरेंज केलेलं आहे. तेच आहे अॅन्युअल एक्सपेंडिचर. एक क्युम्युलेटिव्ह आपण बेरीज करत गेलेलो आहोत आणि पर्सेंटेज काढू शकतो किंवा डायरेक्टली आपण अशा पद्धतीने अॅन्युअल एक्सपेंडिचर प्रमाणे सुद्धा क्युम्युलेटिव्ह अॅन्युअल एक्सपेंडिचर काढू शकतो. हे 33%, 60.97. याच्यामध्ये कोणाला समजण्यासारखं नाही असं काय आहे का सांगा मला प्लीज. ते अॅन्युअल एक्सपेंडिचर दाखवलेलं आहे, याचं इंडिव्हिज्युअल पर्सेंटेज काढून आपण ऍड करू शकतो किंवा डायरेक्टली क्युम्युलेटिव्ह अॅन्युअल एक्सपेंडिचर इथं करू शकतो. हे 6 लाख जे आहे ते पहिल्यांदा 6 लाख येईल. 6 लाख प्लस 5 lakhs 11 lakhs, 11 lakhs प्लस हे 3 lakhs 90. असं हे बेरीज करत गेलो. टोटल किती आहे आपलं, 18 लाख. मग 6 लाख डिवाइड बाय 18 लाख 33% आलं. 11 लाख डिवाइड बाय 18 लाख काय, 11 लाख डिवाइड बाय 18 लाख. 14 लाख डिवाइड बाय 18 लाख, 16 लाख डिवाइड बाय 18 लाख, 17 लाख डिवाइड बाय 18 लाख, 18 लाख डिवाइड बाय 18 लाख. हे थोडासा फरक आहे आणि शेवटी काय येईल, 18,04,000 डिवाइड बाय 18,04,000. दॅट विल बी 100%. हे जसं केलं आपण त्या पद्धतीने पुढे काय करायचं आहे, क्युम्युलेटिव्ह अॅन्युअल एक्सपेंडिचर पर्सेंटेजमध्ये दाखवायचं आहे 0 to 100. आणि इतर पर्सेंटेज ऑफ द आयटम्स दाखवायचे आहेत. किती असणार आहे आपलं पर्सेंटेज ऑफ द आयटम्स, ते पण 100% मध्ये दाखवायचं आहे. परंतु हे ऍक्च्युली फॉलो होत नाही बऱ्याच वेळा. बरोबर आहे. तर काय करायचं आहे, त्याचे पॉईंट्स दाखवायचे आहेत. म्हणजे आता सपोज
इथं त्याचं काय दिलेलं नाहीये, काय नंबर ऑफ ॲटम दिलेलं नाही. तर काय करायचं आपण, हे 1 2 3 4 5 6 7 जेवढे ॲटम आहेत तेवढे दाखवले, बरोबर आहे. आणि त्या रिस्पेक्टिव्ह पॉईंटला त्याचं किती पर्सेंटेज आलेलं आहे ते आपण ग्राफवरती दाखवू शकतो. पहिलं किती आहे 33, दुसरं किती आहे 60.97. त्या पद्धतीने बघा, इथं 60.97 हे थर्डसाठी, फोर्थसाठी, हे प्रत्येकाचे पॉईंट दाखवायचे असे, असा ग्राफ येईल. आणि इथं 70% जे आहे तिथून हॉरिझॉन्टल लाईन मारायची, त्या ग्राफला कट करेल अशी. आणि काय होईल मग, हे 70% ऑफ द ॲटम्स आणि त्या कर्वला जिथे कट करेल तिथून लाईन खाली घ्यायची. त्या पद्धतीने ॲटम नंबर 1 and 2 विल बी इन दी कॅटेगरी ए ॲज पर अवर दिस क्लासिफिकेशन. आपण जे दाखवलं होतं ना, ए आणि बी, सँड आणि स्टील आणि सिमेंट ए मध्ये आलं होतं, त्या पद्धतीने पण हे दाखवता येतं ए. त्यानंतर मधला जो पार्ट आहे 70 to 90 असा हॉरिझॉन्टल ब्लॉक तयार करायचा आणि व्हर्टिकली असा लाईन मारायची. सो 70 to 90 आणि जिथं ह्या कर्वला कट करेल तिथून व्हर्टिकली लाईन मारायच्या खाली एक्स ॲक्सिसवरती. सो दॅट पार्ट विल बी बी अँड रिमेनिंग विल बी सी. अशा पद्धतीने एबीसी अनालिसिस करून दाखवायचं आहे. आता हे एक न्यूमेरिकल बघा, इथं पण तुम्हाला दिसतंय, हे ॲटम दाखवले, 1 2 3 4 5 ॲन्युअल युसेज, ओके, इन रुपीज. त्याची आपण टोटल बेरीज केली, त्याला रँक दिले आणि त्या रँकनुसार याला परत डिसेंडिंग ऑर्डरने पुटअप केलेलं आहे. क्युम्युलेटिव्ह ॲन्युअल युसेज दाखवलेलं आहे आणि त्याचं क्युम्युलेटिव्हचं पर्सेंटेज काढलेलं आहे आणि त्यावरून अप टू 70 ए म्हणायचं आहे, बरोबर आहे. परंतु इथं तुम्ही बघू शकता की 77ला सुद्धा ए म्हटलेलं आहे. तर असं का म्हटलेलं आहे, तर 70 नंतर आपण काय बघत आहोत की 90चा स्लॉट आहे, बरोबर आहे, 70 to 90. परंतु हे 77 जे आहे दॅट इज मोर नियरर टू दी 70. म्हणून कारण की 59 आणि 70 याच्यामध्ये किती गॅप आहे, 11. आणि 70 to 77 कितीचा आहे, 7चा ओनली. त्यामुळं यातला मॅक्झिमम पार्ट हा ए मध्ये येणार आहे, म्हणून आपण त्याला ए क्लासिफाय केलेला आहे. थोडंसं व्हॅरिएशन होऊ शकतं, ट्रायल अँड एरर सारखंच असतं हे. त्या पद्धतीने ए म्हटलेलं आहे किंवा तुम्ही बी सुद्धा म्हणलं तरी चालेल. इथं पण बघा 70 to 90 आपण म्हणणार आहोत बी, परंतु 70 to 90 मध्ये कोणीच नाहीये, म्हणून बी ॲटमच नाही म्हणायचे का मग, असं नाही. तर इथं बघितलं आपण तर 77 नंतर डायरेक्टली 91 आहे. मग 90ला जवळचं कोण आहे, तर 91.35. म्हणून यातला बघा 77 नंतर डायरेक्टली 91 आहे, म्हणजे त्याचा अर्थ असा होऊ शकतो की ह्यातला मॅक्झिमम पार्ट हा 90च्या अगोदरचा पण असू शकतो, म्हणून आपण ह्याला 91.35 आलं तरी बी म्हटलेलं आहे. आणि ऑज बेसिन पुढचं जे रिमेनिंग आहे दॅट विल कम अंडर द सी. इथं बघा हे पॉईंट मी मार्क केलेलं आहे, असं जेवढे काही नंबर्स आहेत ते 5 नंबर्स, 1 2 3 4 5, आणि त्या पद्धतीने मग हे 70 जे आहे पॉईंट मार्क केलेला आहे. हे पॉईंट असं ग्राफ काढला, 70 वरून हॉरिझॉन्टल लाईन मारायची ग्राफवरती आणि व्हर्टिकली खाली एक्स ॲक्सिसवरती मार्क करायची, अँड दॅट विल बी ए. 70 to 90 विल बी बी अँड अबव 90 विल बी सी. आता एक ईओक्यूचा एक फॉर्म्युला आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला क्वेश्चन पेपर दाखवतो.
or I will show it in the next lecture. Okay, EOQचं पण खूप सिंपल आहे. हे बघा, आता तुमचं सगळं ऑनलाईन चालू आहे, नाही तर अगोदर तुम्हाला असे डिस्क्रिप्टिव्ह टाईप पेपर असायचे इनसेम साठी सुद्धा, आणि त्यामध्ये हे न्यूमेरिकल असायचं, एबीसी अनालिसिस, आणि एक EOQ वरती. EOQचं मी समजून सांगतो तुम्हाला, खूप सोपं आहे. त्यामध्ये काय मिळतं आपल्याला, हे बघा, EOQ ने काय मिळालं, ही क्वांटिटी मिळाली की किती क्वांटिटी आपण ऑर्डर केली पाहिजे. हा डाटा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो फॉर्म्युला सहित. त्या पद्धतीने एवढी क्वांटिटी आली, परंतु ऍक्च्युली आपल्याला किती लागते, 3600. त्या पद्धतीने 47 जर आपण एका ऑर्डरमध्ये प्लेस करणार असेल तर किती ऑर्डर्स होतील, 75. नंबर ऑफ ऑर्डर्स टू बी प्लेस, अँड नंबर ऑफ ऑर्डर्स टू बी प्लेस विल बी 75. एवढं सिंपल कॅल्क्युलेशन आहे.